वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 5व्या अध्यायातल्या 18व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोत. आज आपण 19 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत. आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्मसन्यास आणि कर्मयोग या दोन्ही मार्गाला एकच आहेत या पद्धतीनं स्पष्ट करून सांगतायत. कर्ममार्ग आणि कर्मसन्यास या दोन्ही पद्धती एकच आहेत. अंतिमतः या दोघांचं साध्यही एकच आहे. या दोघांच्या मुळामध्ये फक्त ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. ज्ञान असलं की संन्यास मार्ग असो किंवा कर्म मार्ग असो दोन्हीतूनही साध्य होणारं फळ एकच आहे. या प्रकारचं वर्णन भगवंत करतायत. आणि ही अभेदता सांगताना पुढे भगवंत काय म्हणतायत बघूयात. भगवंत म्हणतायत ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अर्थात जो द्वेष आणि आकांक्षा करीत नाही तो नित्य संन्यासी समजावा. कारण हे महापराक्रमी अर्जुना द्वंद्वरहित पुरुष अनायासे सर्व बंधांपासून मुक्त होतो. भगवंतानं इथं अतिशय महत्त्वाची सूक्ष्म अशी गोष्ट सांगितलेली आहे. जी गोष्ट बाह्य कर्मापेक्षा, बाह्य दिखाव्यापेक्षा, बाह्य उपाधीपेक्षा अंतःकरणात असलेल्या भावनेला, अंतःकरणाच्या अवस्थेला, अंतःकरणाच्या स्थितीला सर्वाधिक महत्त्व देणार आहे. आणि इथंच खरा अध्यात्म स्पष्ट होतो. कारण अध्यात्म म्हणजे बाहेरचं काहीच नाही. अध्यात्म म्हणजे आत. अध्यात्म म्हणजे बाहेरून आतला प्रवास आणि नंतर आतून आतला प्रवास. अध्यात्मामध्ये जिथं जिथं कर्मकांड येतं, जिथं जिथं बाह्य आचरण येतं, शारीरिक क्रियांचा उल्लेख जिथं जिथं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये येतो तो सगळा उल्लेख बाहेरून आत येण्यासाठीचा आहे. अध्यात्माची सुरुवात ही बाहेरून आत येण्यापासूनच होते आणि अध्यात्माचा अंत आतून आतमध्ये जे शोधण्यासाठी आपण बाहेरून आत गेलोत ते भेटलं की अध्यात्माचा अंत होतो. आणि सुरुवातीला बाकीच्या सगळ्या शारीरिक भौतिक साधना सांगितलेल्या आहेत. मंदिरात जा, दर्शन घ्या, पूजा करा, नामस्मरण करा, जप तप करा, तीर्थयात्रा करा, दान धर्म करा. बाकीच्या सगळ्या साधनांचा जो उल्लेख आपल्याला आढळतो तो बाहेरून आत जाण्यासाठी आहे. कारण या बाह्य साधनांमधून आपल्याला आतमधलं शोधण्याची भावना, वृत्ती निर्माण होऊ शकते. प्रपंच, व्यवहार, संसार म्हणजे सगळा बाहेरचा व्यवहार आहे. बाहेरून बाहेरच. आणि तुम्ही आध्यात्मिक प्रवास बाहेरून सुरू करून जर आत येत नसाल, आध्यात्मिक प्रवासही बाहेरून सुरू होऊन बाहेरच संपत असेल तर त्यात आणि व्यवहारात कोणताही फरक राहत नाही. मग तुम्ही अध्यात्म असं स्वतःला म्हणूनच घेऊ शकत नाही. तुम्ही आध्यात्मिक होऊच शकत नाही. अनेक जण संतांनी, ऋषीमुनींनी, वेदांनी सांगितलेल्या त्या सगळ्या साधना, त्या सगळ्या उपासना करतात ज्यातून बाहेरून आत येण्याचा संदेश, बाहेरून आत येण्याच्या सूचना, बाहेरून आत येण्याचा मार्ग या सगळ्यांनी सांगितलेला आहे, दाखवलेला आहे. काही जण त्या बाहेरच्या मार्गाने प्रवास सुरू करतात पण आत न येता ते बाहेरच्या बाहेरच भटकत जातात. पण खरा अध्यात्म प्रवासी जो आहे, खरा साधक, खरा उपासक जो आहे तो या बाह्य साधनामधून आत वळतो आणि आत एकदा तो आला
की मग त्याचा खरा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो. या आध्यात्मिक प्रवासाला तितकंच महत्व आहे जेवढं महत्व बाहेरून अध्यात्माकडं येण्याला आहे. मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन होणार आहे म्हणून गाभाऱ्यात जाण्याला महत्व आहेच, पण त्या गाभाऱ्यात येण्यापूर्वी घरातून निघून त्या मंदिराच्या दारापर्यंत जो प्रवास केलेला आहे तो प्रवासही तितकाच महत्वाचा आहे. कारण तो प्रवास झाला, घरातून दारापर्यंत, मंदिराच्या दारापर्यंतचा प्रवास झाला म्हणून दारापासून गाभाऱ्याचा आणि गाभाऱ्यापासून देवाच्या दर्शनाचाही प्रवास होऊ शकला. म्हणून आध्यात्मिक प्रवासाला महत्व या करता आहे की तुम्ही तिथं मूर्तीपर्यंत पोहोचला पाहिजेत. नाहीतर अनेक जण घरातून निघतात मंदिराला येण्यासाठी, पण मंदिरात न जाता बाहेरच्याच अवडंबराला मोहित होऊन देवाचं दर्शन न घेता, गाभारा न बघता, मंदिराचा दरवाजाही न उघडता परत जातात. असे अनेक लोक आपल्याला दिसतील की बाहेरून ते परमार्थ करतात, बाहेरून साधना करतात, पण ती साधना त्यांच्या व्यवहारिक सोयीसाठी केवळ बनून जाते. काही जण कथा करतात, नामस्मरण करतात, कीर्तनही करतात, तीर्थयात्राही करतात, पण त्यातून काही एक व्यवहारिक हेतू साध्य होतो यापुरतंच त्यांचं ते सगळं बाह्य साधनेचं अवडंबर मर्यादित होऊन जातं. ते आतमध्ये येतच नाहीत. बाहेरच्या साधनांचा वापर आत येण्यासाठी करायचा आहे. बाहेरच्या साधनांचा वापर बाहेरच फिरण्यासाठी केला तर अशा लोकांना कदाचित व्यावहारिक लाभ होईलही, पण आध्यात्मिक लाभापासून ते कायमचे वंचित होतात, एवढं मात्र नक्की. आणि म्हणून आत काय चालू आहे, एखादा साधक आतून कसा आहे याच्यावरून त्याच्या अवस्थेचं, त्याच्या स्थितीचं मूल्यांकन होतं आणि व्हायला पाहिजे. इथं सुद्धा भगवंतानं कर्मसन्यास हा एक वेगळा शब्द वापरून एक वेगळी संकल्पना, संन्यास योग असा एक शब्द प्रयोग माऊलींनी भगवंताने इथं केलाय. आणि या संन्यास योगामध्ये संन्यास हा शब्द आतल्या स्थितीचा वाचक आहे आणि योग अर्थात कर्मयोग हा बाह्य क्रियेचा वाचक आहे. पण महत्व ज्याला भगवंत देत आहेत ते महत्व आतल्या स्थितीला आहे. जो आतून संन्यासी झालाय त्याला बाहेरून केलेल्या कोणत्याही क्रिया बाधत नाहीत. कारण जो आतून संन्यासी झालाय त्याला द्वेष, आकांक्षा यांचा स्पर्श होत नाही. आणि ज्याच्या अंतःकरणात द्वेष नाही, आकांक्षा नाही, तो कायमचा नित्य असा संन्यासी समजायला हवा. आणि जो द्वंद्वरहित झालेला आहे तो आपोआपच सर्व बंधनांपासून मुक्त होतो, असं भगवंत इथं वर्णन करतायत. माऊली या श्लोकाचं काय निरूपण करतायत बघूयात. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. अर्थात जो गेलेल्याची आठवण करत नाही, एखादी वस्तू मिळाली नाही तर त्याची इच्छा करीत नाही, व जो मेरू पर्वताप्रमाणे अंतःकरणात अति स्थिर असतो. जो गेली याची से न करी, जे निघून गेले, जे गळून गेले त्याची तो खंत करत नाही, त्याची तो आठवणही करत नाही. जे गेलं ते गेलं, जे निसटलं ते निसटलं, जे हातून गेलं ते पुन्हा मिळणार नाही. आणि जे मिळणारच नाही ते मिळवण्याची इच्छा तरी का ठेवायची. जे गेलं त्याला आनंदानं सोडणं, जे गेलं त्याला फक्त सोडणं. त्या सोडण्याबरोबर कोणत्याही भावनेचा स्पर्श, कोणत्याही संवेदनेचा, कोणत्याही जाणीवेचा स्पर्श उमटू न देता ते सोडणं, ही गोष्ट खूप गरजेची आहे. सूक्ष्म शरीर, वासनामय शरीर, पुनर्जन्माला कारण ठरणारं सूक्ष्म शरीर अशा वासनांमधूनच जन्माला येतं. ज्या गोष्टी घडतायत त्या घडणाऱ्या, निसटणाऱ्या गोष्टींमधून काहीतरी पकडण्याची ज्याला भावना आहे, त्याला जे हातातून निसटलंय ते पुन्हा मिळावंसं वाटतं. जे निसटलंय ते पुन्हा मिळवण्याची इच्छा त्याच्या मनात वासना करते. आणि ती वासना एक आवरण त्या आत्म्याच्या भोवती तयार करते. आणि अशा आवरणांमागं आवरण तयार होऊनच सूक्ष्म शरीर जन्माला येतं. आणि जी प्रेरणा,
पुढच्या जन्माला कारण ठरते. म्हणून जे सुटत चाललंय त्याला पकडून ठेवायचं नाही, त्याला तेवढ्याच आनंदानं घ्यायचंय. जसं तुम्ही प्रवास करताना शरीराला हवेचा स्पर्श होतोय, तो स्पर्श सुखद असू शकतो, दुःखद असू शकतो. त्या संवेदनेचा केवळ त्या काळापुरता आनंद घ्यायचा आहे, त्या काळापुरती त्याची जाणीव ठेवायची आहे, त्या क्षणापुरती. तो क्षण गेला, ती जाणीव गेली, ती संवेदना गेली, सगळं संपलं. असा जो केवळ वर्तमानाला पकडून चिकटून जगतो तोच खरं जीवन जगतो. कारण त्याच्या जगण्यामध्ये जे निघून गेले त्याच्याबद्दलची खंत नसते. आणि जो खंत बाळगतो, जे निघून गेले त्यातलं काहीतरी घ्यायचं राहिलंय, जे निघून गेले त्याला पूर्णपणे भोगता आलेलं नाही, त्याचा पूर्णपणे आनंद घेता आला नाही, उपयोग करून घेता आला नाही, त्यामुळे ते पुन्हा मिळावं असंही वाटू शकतं, किंवा ते मिळू नये असंही वाटू शकतं. नकारात्मक अनुभवही असू शकतो की हा जो काही अनुभव आला, असा अनुभव आता आयुष्यात पुन्हा कधीच नको. ही भावनाही वासना निर्माण करते, नकारात्मक वासना निर्माण करते. हे नको ही सुद्धा वासना आहे, आणि हे हवंय ही सुद्धा वासना आहे. जो हवंय ही भावनाही ठेवत नाही आणि जो नकोय ही भावनाही ठेवत नाही. समजायचंय तो गेलेल्या क्षणांसोबत चिकटून राहिलेला नाही, आणि असा जो भूतकाळाशी चिकटलेला नाही तो त्याच क्षणापासून मुक्त होत असतो. ज्याचा प्रवास केवळ प्रवास म्हणून सुरू आहे तो गेलेल्या स्टेशनची चिंता करत नाही, येणाऱ्या स्टेशनची चिंता करत नाही. तो फक्त प्रवासाचा आनंद घेतो, तो फक्त प्रवास म्हणून करतो. कुठं पोहोचायचंय ही भावना ठेवून भविष्याकडे बघूनही तो प्रवास करत नाही, आणि कोणत्या स्टेशनवरून आपण आलोय याची चिंता करून भूतकाळाशीही तो चिकटत नाही. आणि ज्याचा प्रवास भूतकाळातल्या आठवणींमध्ये रमत नाही, आठवणींना चिकटत नाही, आठवणींनाही जो जागा देत नाही अंतःकरणात, आणि जो भविष्यकाळात होणाऱ्या घटनांबद्दल गोष्टींबद्दलही कोणत्या संवेदना जाणीवा भावना ठेवत नाही, तो संन्याशीच आहे. आणि असा जो आहे जो गेली याची सेर न करी, जो जे गेलं त्याची आठवणही करत नाही, न पवता चाड न धरी. आणि काही एखादं मिळालंही नाही तर मिळो न मिळो तो कोणत्याही गोष्टीची इच्छा करत नाही. इच्छा भविष्याबद्दल आशा निर्माण करते, भविष्य दूषित करते, भविष्याबद्दलची भावना दूषित करते ती इच्छा, आशा, वासना. आणि द्वेष ही जी भावना आहे, कामना ही जी भावना आहे, आठवण ही जी भावना आहे, ती निघून गेलेल्या गोष्टींबद्दल नकारात्मक भावना तयार करते. आणि जो या दोघांपासून मुक्त झालाय, जो गेलियाची से न करी, जे गेलं त्याची जो आठवण करत नाही, न पवता चाड न धरी, एखादं काही मिळालं नाही तर त्याचीही जो इच्छा धरत नाही, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, जो अंतःकरणामध्ये मेरू पर्वतासारखा स्थिर आहे. मेरू पर्वत किती मोठं वादळ येऊ द्या, चक्रीवादळ येऊ द्या, वावटळ येऊ द्या, काहीही येऊ द्या, सगळं हलेल, झाडं तुटतील, दगड हलतील, पण मेरू पर्वत जसाच्या तसा स्थिर असतो. त्याच्यामध्ये चलता निर्माण होत नाही, अस्थिरता निर्माण होत नाही, तो स्थिरच असतो. कशाही परिस्थितीत तो स्थिर असतो. ज्या पद्धतीनं मेरू पर्वत स्थिर आहे त्याप्रमाणे जो सुनिश्चळू अंतरी आहे, जो अंतःकरणामध्ये स्थिर आहे, ज्याचं अंतःकरण इतकं स्थिर आहे की त्या अंतःकरणामध्ये घडून गेलेल्या आठवणींबद्दलची खंत नसते, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल सुखदुःखात्मक भावना नसते, घडून गेलेल्या गोष्टींबद्दल चांगलं वाईट, सकारात्मक नकारात्मक, हवं नको अशा कोणत्याही भावनांच्या
तरंगांना जो उमटू देत नाही, असं ज्याचं अंतःकरण झालेलं आहे. पुढं माऊली त्यांचं वर्णन करतात. आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अर्थात आणि अर्जुना, ज्याच्या अंतःकरणात मी व माझे याचे स्मरण नसते, तोच खरा नित्य संन्यासी आहे असे समज. संन्यासी असण्याची, संन्याशाची खूप सुंदर अशी व्याख्या माऊलींनी केलेली आहे. खूप प्रसिद्ध व्याख्या आहे. अनेकांना हा श्लोक पाठ आहे आणि कीर्तनामध्ये अनेकदा हा श्लोक म्हणत असतो. आणि मी माझे ऐसी आठवण, मी आणि माझं याची आठवणही विसरले जयाची अंतःकरण, याची आठवणही जो विसरलाय, ज्याला मी माहिती नाही, ज्याला माझं माहिती नाही, मी माझं या भावना ज्याचं अंतःकरण पूर्णपणे विसरून गेले, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. नाहीतर काही जण हंगामी संन्याशी बनून राहतात. काही काळापुरतं संन्याशी पण अनेकांकडे असतं. जोवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जोवरी त्या पंचानना नाही देखील बाप. जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जोवरी तुकया दृष्टी पडिला नाही. तुकोबर आहे सांगतायत, वैराग्याच्या गप्पा अनेक जण मारतात. पण नित्य संन्यासी कोण, नित्य वैरागी कोण, नित्य वैरागी कोण, तर ज्याच्या अंतःकरणातला मी आणि माझा संपला. मी एक गोष्ट ऐकलेली आठवली की एक महाराज प्रवचन द्यायचे. त्या प्रवचनाला बरेचसे श्रोते जमायचे. पण श्रोते म्हटलं की थोडी चलबिचल व्हायची, चंचलता असते श्रोत्यांमध्ये. तर ते श्रोते कधी कधी मध्येच उठून जायचे, कुणी मध्येच जायचा, थोड्या वेळानं परत यायचा, कधी जायचं कधी यायचं, असं त्या श्रोत्यांमध्ये व्हायचं. ते कथा सांगणारे, ते प्रवचनकार थोडे कंटाळले त्या श्रोत्यांच्या तशा वागण्याला. मग त्यांनी काय केलं, एक मांजर पाळली आणि ते मांजराला असं ते प्रवचन ऐकवायला बसवायचे आणि त्या मांजराच्या डोक्यावर ते दिवा ठेवायचे. आणि त्या मांजराला इतकं प्रशिक्षित केलेलं होतं, त्यांनी इतकं शिकवलेलं होतं की ते मांजर प्रवचन चालू असेपर्यंत न हालता न डुलता स्थिर असं बसून राहायचं ते मांजर. म्हणजे त्याला प्रशिक्षणच तसं दिलेलं होतं की प्रवचन संपेपर्यंत मांजर जागचं हलणारच नाही. मांजरामध्ये तसा संयम भराच असतो. तर तसं ते मांजर थांबायचं, त्याच्या डोक्यावर दिवा ठेवला की ते स्थिर व्हायचं, हालायचं नाही, काहीच नाही. आणि मग कुणी माणूस वळवळ करणारा दिसला की त्याला महाराज म्हणायचे, मूर्खा हालचाल करू नको, बघ या मांजराकडून शिक, प्रवचन संपेपर्यंत थोडंसंही ते इकडे तिकडे हालत नाही वगैरे. मग ते श्रोत्यांनाही वाटायचं हे मांजर असून, जनावर असून एवढं स्थिर होऊन, एवढं एकाग्र चित्त होऊन प्रवचन ऐकताय, आपण तर माणसं आहोत, मग आपण राहिलं पाहिजे तसंच. आणि मग त्यामुळं जी लोक प्रवचनाला यायची तेही त्या मांजरासारखं स्थिर मुकाट्यानं बसून सगळं प्रवचन ऐकायला लागले. त्याच्यामध्ये एक खोडी माणूस आला, आगाव स्वभावाचा. तो आला, त्यानं त्या महाराजांचं प्रवचन ऐकलं. त्याच्या हे लक्षात आलं की हे जे प्रवचनाला बसलेले लोक आहेत त्याच्यावर महाराजांनी खूपच मानसिक अत्याचार केला. त्या बिचाऱ्यांना तहान लागते, तर तहान लागली तर पाणी प्यायला जाता येत नाही. कुणाचे पाय दुखतायत तर थोडं पाय दूर करावं, तर महाराज पाय दूर केलं की ओरडायला लागतात. इतकं सगळं सहन करावं लागतं. तर त्यानं विचार केला काहीतरी इलाज करायला पाहिजे. मग तो घरी गेला आणि घरून त्याने एक 2-3 उंदरं पकडून आणली, पिशवीमध्ये उंदरं पकडून आणली. आणि महाराजांचं प्रवचन असं रंगात आलं की एका माणसानं अशी थोडी वळवळ केल्याबरोबर महाराज त्या मांजराचं उदाहरण देणार इतक्यात त्यानं पिशवीतून उंदरं सोडली. आता त्या मांजरानं स्थिर मन ठेवलेलं होतं, बिचारा हालत नव्हता, डुलत नव्हता, स्थिर थांबलेला होता. पण मांजराला उंदीर दिसला की मांजर स्थिर कसं राहील, म्हणून त्या उंदराला बघितल्याबरोबर मांजरानं लगेच त्या उंदराकडे उडी मारली. आता महाराज काय त्या मांजराचं उदाहरण देणार. मांजराची एकाग्रता, मांजराची स्थिरता कुठपर्यंत, उंदीर समोर दिसत नाही तोपर्यंत.
तसं वैराग्यवानाच्या गोष्टी कुठपर्यंत, जोपर्यंत वैराग्याला आव्हान देणारी एखादी परिस्थिती निर्माण होत नाही तोपर्यंत. वैराग्याला धक्का देणारी परिस्थिती निर्माण होऊनही ज्याचं वैराग्य टिकलं तो खरा संन्यासी. आणि असा संन्यासी एकच ज्याच्या अंतःकरणातला मी आणि माझा संपला. ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझं आहे, त्यानं भगवं धारण केलं, त्यानं मी संन्यासी आहे असं जगाला सांगितलं, तरी सुद्धा कधी ना कधी तरी त्याची संन्यास वृत्ती डागाळेल, भंग पावेल अशी परिस्थिती निर्माण होते. ही संन्यास वृत्ती त्याचीच संपते ज्याच्या अंतःकरणातला मी आणि माझं संपलं. मी आणि माझं संपणं म्हणजे काय? आत्मतत्व आणि परमात्मतत्व या दोघांमध्ये एक मायेचा जो पडदा आहे, तो पडदाच परमात्म्याच्या अंशाला म्हणजे आत्म्याला परमात्म्यापासून वेगळं करतो. ती भावना म्हणजे मी. आणि त्या मीतून दुसरी माया जन्माला येते, दुसरं द्वैत जन्माला येतं, दुसरा दोष जन्माला येतो. तो दोष म्हणजे माझं. माझं हा नंतरचा दोष आहे, मी हा पहिला दोष आहे. काही लोकांना माझे हा दोष नसतो, पण मी हा दोष असतो. ती लोक स्वार्थी असतात, ती लोक स्वतःच बघतात. त्या लोकांना फक्त व्यक्तिगत हित हवं असतं. काही लोक याच्या पलीकडचे असतात, त्यांना व्यक्तिगत हित तर हवंच असतं, पण त्या व्यक्तिगत हिताला तो आणखी व्यापक करतो. त्याला माझं हित तर हवंच असतं, पण मीच्या संबंधानं आलेले जे माझे आहेत, माझ्या घरातले, कुटुंबातले, नात्यातले, गोत्यातले, गावातले, याही लोकांच्या हितासाठी तो धडपडतो. हे मी आणि माझं ज्याच्याकडे आहे, समजायचं तो संन्यासी नाही. आणि संन्यासी तो ज्याचं मी आणि माझं संपलं, माझा आपोआप संपतो. ज्याचा मी संपला त्याचं माझं आपोआप संपत. मी संपला म्हणजे आत्मा आत्मरूपानं संपला की तो परमात्माच होऊन जातो. आणि जो परमात्मा झाला त्याला कशाची इच्छा, त्याला कशाचा द्वेष, त्याला कशाची आकांक्षा, सगळं जग तर तोच बनवून गेलेला असतो. म्हणून मी आणि माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. आठवण सुद्धा ज्याच्या अंतःकरणातून निघून गेलेली आहे. मीपणा तर संपलाय, पण मी होतो कधीतरी याची आठवणही ज्याला होत नाही. त्या मीची जर आठवण झाली की मी आला, मीची आठवण झाली की माझं आलं. अशा अनेक कथा पुराणांमध्ये आपल्याला सापडतात की आत्मज्ञानी पुरुषांनाही कधी कधी मीची आठवण येते, आणि ती मीची आठवण आल्यामुळे ते मायाबाधित होतात. नारदजींनी एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा दरबार बघितला. 16,108 बायका. मग नारदांना वाटलं एवढ्या बायका, मग एवढ्या बायकांना पती म्हणून कृष्ण परमात्मा सुख देऊ शकत असतील का, सगळ्यांना वेळ देऊ शकत असतील का, हे तपासण्यासाठी नारदजी गेले. प्रत्येक पत्नीच्या दारात गेले, तर प्रत्येकीकडे भगवान श्रीकृष्ण परमात्मा उपस्थित असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता तो परमात्माच तसा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती त्यांच्यात. तर कथा असं सांगते की सगळीकडे त्यांना श्रीकृष्ण परमात्मा दिसले. आणि श्रीमद भागवतातही ती कथा आहे की नारदजींनाही मोह झाला की एवढा ब्रह्मतत्व असलेल्या श्रीकृष्ण परमात्म्यालाही लग्न करावंसं वाटलं, मग आपण का करू नये. आणि त्यांना तो मोह झाल्याची कथा त्याच्यामध्ये आहे. आणि ती कथा असं सांगते की त्यात नारदजींचं लग्नही झालं, नारदजींना मुलं बाळही झाले, नारदजी त्या प्रपंचात गुंतले सुद्धा. आणि नंतर त्यांना त्या सगळ्या प्रपंचाचा तिटकारा यायला लागला आणि ते कंटाळले त्या सगळ्यांना. आणि पुन्हा त्यांनी भगवंताची आठवण केली आणि भगवंत त्यांना पुन्हा प्रसन्न झाले. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे जे काही भगवंतानं घडवलंय तो सगळा मोह घालवण्यासाठी घडवलं. मी नारदांचा संपलेला होता, पण मीची आठवण त्या वेळेला आलेली होती.
मीची नुसती आठवण जरी आली तरी माया मोह पुन्हा तुम्हाला प्रपंचामध्ये गुरफटून टाकेल. आणि म्हणून निरंतर संन्यासी कोण? तर ज्याला मी आणि माझं याची आठवणही ज्याला येत नाही, आणि मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था. हे अर्जुना, तो संन्यासी जाण निरंतर, तो निरंतर संन्यासी आहे. त्याच्या संन्यासी असण्याला कधीच बाध येत नाही. त्याचं संन्यासी असणं कायमच आहे, निरंतर आहे. जो मने ऐसा झाला संगी तोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. अर्थात ज्याच्या मनाची अशी तयारी झाली असेल त्याला संगत सोडून गेला, म्हणून अखंडित परमात्म सुखाने तो सुखी झाला. जो मने ऐसा झाला, ज्याचं मन असं झालं की ज्याच्या मनातून अंतःकरणातून मी माझं यांची आठवणच निघून गेली, संगे तोची सांडिला, त्यालाच संगानं सोडलं. संगे तोची सांडिला. संग हाच द्वंद्वाला, संग हाच दुःखाला, संग हाच जन्माला, संग हाच इच्छा वासना कामना या सगळ्यांना कारणीभूत आहे. संग कुणाचा संग? संग म्हणजे माया. या परमात्म्याला, या आत्म्याला परमात्म्यापासून विलग करणारी गोष्ट म्हणजे संग. संगती कशाची? तर मायेची. मायेची संगती या आत्म्याला झाली आणि तो परमात्म्यापासून वेगळा झाला, विलग झाला. तो संग ज्याचा सुटला तो परमात्माच झाला, आणि परमात्मा तोच झाला ज्याचा संग तुटला, आणि संग त्याचाच तुटला ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझं याची आठवण गेली. म्हणून जो मने ऐसा झाला तोची संगे तोची सांडिला, त्यानंच संग सोडला असं समजावं, त्यानंच विषयेच्छा सोडली असं समजावं. म्हणून सुखे सुख पावला अखंडित, आणि म्हणून तो सुखरूप झाला, आणि सुखरूप असल्यामुळं सुखाला उपलब्ध झाला. हा आत्मा मूलतःच सुखरूप आहे, मूलतःच आनंद रूप आहे, मूलतःच चैतन्य रूप आहे, परमात्ममय आहे, ब्रह्मरूप आहे. मायेचा संग झाल्यामुळं त्याला दुःखाचा अनुभव आला, द्वंद्वाचा अनुभव आला, विकारांचा अनुभव आला. पण ज्याचा संग तुटला, ज्याच्या संगामुळं त्याला दुःखाचा अनुभव येत होता, तो संग तुटल्यामुळं दुःखही संपलं, आणि मग तो मूलतः जो सुखरूप आहे त्या सुखरूपात तो सुख म्हणून विलीन झाला. पाणी पाण्यात विलीन व्हावं तसं तो पाण्यात विलीन झाला, तसा तो परमात्म्यात विलीन झाला. पाण्याचा थेंब समुद्रात मिळण्यासाठी काही एक छोटंसं आवरण मध्ये आलं, त्या आवरणामुळे तो थेंब समुद्रात मिसळू शकला नाही, आणि एकदा ते आवरण तुटलं की पाण्याचा थेंब समुद्रात मिसळला की पाणीमय झाला. तसं संग संपला, मायेचा बाध संपला की जीव परमात्म्यामध्ये विलीन झाला. म्हणून सुखे सुख पावला अखंडित. आणि मग पुन्हा त्या पाण्याच्या थेंबाला समुद्रातून वेगळं काढता येईल का? शक्य नाही. काहीही केलं तरी समुद्रात पडलेल्या पाण्याच्या थेंबाला समुद्रातून वेगळा करता येत नाही. तसं एकदा हा जीव परमात्म तत्वात विलीन झाला की पुन्हा त्या जीवाला परमात्म तत्वापासून वेगळं करता येत नाही. म्हणून अखंडित, म्हणून अखंडित असं सुख सुख पावला. आता गृहादिक आघवे ते काही न लगे ते जावे, जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणून. अर्थात अशा मनुष्याला घरदार सोडावे लागत नाही, कारण त्याच्या मनानेच याचा माझा काही संबंध नाही असे घेतलेले असते. इथं पुन्हा तोच विषय येतो. अंतःकरण काय म्हणतंय? अंतःकरणात मी माझं संपलं,
की मग बाहेरून घरदार असलं काय नसलं काय काही फरक पडत नाही. आणि जर आत घरदार असेल तर बाहेरचं घरदार असून नसून काही फरक पडत नाही. एके ठिकाणी माऊली म्हणताय, शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्राचे निमिसे घातले आहे फासे निसंगाचे. एकनाथ महाराजांनी सुद्धा चिरंजीव पदात म्हटले की एखादा संन्यासी आहे, ब्रह्मचारी आहे, मुलं बाळ नाही आहेत, निष्ठावंत ब्रह्मचारी आहे, नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करतोय, पण तरीही त्याच्या मनात मठाबद्दल घराची भावना आहे, शिष्यांबद्दल ममत्वाची भावना आहे, समजायचं तो संन्यासी नाही. याच्या उलट जो घरादारांमध्ये रमतोय, मुलाबाळांमध्ये राहतोय, पण आतून भावना झालेली आहे की हे सगळं मायेनं घडवून आणलंय, नियतीचा सगळा खेळ आहे, मी यांचा नाही, हे माझे नाहीत, यांच्यातलं आत्मतत्व मी, माझ्यातलं आत्मतत्व हे आहेत, एवढ्याच जाणीवेतून त्या सगळ्या आत्म्यांमध्ये तो रमतो. पण त्या आत्म्याच्या आकारामध्ये तो रमत नाही, त्या आकारातून आलेल्या नात्यांमध्ये तो रमत नाही, त्या नात्यातून येणाऱ्या ममत्वाच्या भावनेत तो रमत नाही, ती ममत्वाची भावना तो चिकटू देत नाही. मग त्यानं घरदार सोडलं काय किंवा नाही सोडलं काय, काय फरक पडतो? ज्यानं आतून ममत्व सोडलं त्यानं बाहेरून काहीही स्वीकारो आणि काहीही नकारो, त्याच्या स्वीकारानं काही स्वीकारलं जात नाही, त्याच्या नकारानं काही त्यागलं जात नाही, कारण आतून तो निर्मुक्त झालेला आहे, आतून तो निर्मोही झालेला आहे, मुक्त झालेला आहे. आता गृहाधिका आगावे ते काही न लगे ते जावे, त्याला या गोष्टीतलं काहीही त्यागण्याची आता गरज नाही. जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणून, त्याच्या मनानं निसंगता स्वीकारलेली आहे म्हणून त्याला औपचारिक दृष्ट्या काहीही त्यागायची गरज नाही. कारण परमार्थ हा औपचारिक नसतो, परमार्थ हा अनौपचारिक असतो. परमार्थामध्ये जे असतं ते सगळं अनौपचारिक असतं. एकदा तुमचं भगवंतावर प्रेम जडलं की त्याला फुलं द्या, फळं द्या किंवा काहीच देऊ नका, काहीही न देताही त्याला सगळं मिळतं, सगळं पोचतं. बाकी फुलं वाहून तरी काय वाहतो आपण त्याला, फळं वाहून तरी काय वाहतो आपण त्याला? ती फुलं फळं त्यानंच तर निर्माण केलेली आहेत. ती फुलं फळं जिथं आहेत तिथून त्यालाच अर्पण झालेली आहेत. उलट आपण मध्यस्थी करून ती फुलं तोडतो, फळं तोडतो आणि त्याला देतो. आपलं अज्ञान आहे की आपल्याला वाटतं मी देवाला फुलं अर्पण केली, फळं अर्पण केली. अज्ञान आहे ते. आपण कोण अर्पण करणार आहे? आपण काय फूल निर्माण केलंय का फळ निर्माण केलंय? आपल्या अहंकारानं ते सगळं निर्माण केलंय. मी दिलं, अरे तू देणारा कोण? जे दिलंय त्याच्या निर्मितीत तुझं काय योगदान आहे? तुझ्या सांगण्यावरून फुल उगवलंय का? तुझ्या सांगण्यावरून फळ फळलंय का? तू फुल फुलवू शकत नाहीस, तू फळ फळवू शकत नाहीस. मग मी फुल देवाला दिलं असं तुझा फक्त अहंकार म्हणतोय. जे फुल तू अर्पण केलंय ते फुलही तुझं नाही, जे फळ तू अर्पण केलंय ते फळही तुझं नाही, पण तू त्याला माझं म्हणतोयस. हा तुझा मी आहे, तो तुझा अहंकार आहे. आणि ज्याचा हा मीच तुटला, ज्याला कळलंय माझं काहीच नाही आणि मी कुणीच नाही, जे आहे ते तो आहे आणि जो तो आहे तो मी आहे, हे ज्याला कळलंय त्यानं फुलं देवाला वाहिली काय नाही वाहिली काय, सगळी फुलं त्याला आपोआप वाहिल्यासारखी आहेत. त्याने पाण्याचा थेंब समुद्रात पडला म्हणजे त्या थेंबानं समुद्राला समुद्र देऊन टाकल्यासारखं आहे. कारण समुद्राला समुद्र पण मिळाले त्या थेंबामुळं. तसं परमात्म्याला सगळ्यात मोठा आनंद कधी होतो? जेव्हा जीवात्मा मी सोडून त्याच्याकडे जातो, मी सोडून त्याच्यात विलीन होतो, तेव्हा त्याला खरं काहीतरी मिळतं.
तेव्हा खरं काहीतरी परमात्म तत्वामध्ये वाढतं. एक भटकलेला जीव आपल्या मूळ घराला येतो. एखादा हरवलेलं बाळ आपल्या बापाकडे परत येतं. तेव्हा जो आनंद बापाला होतो तोच आनंद परमात्म्याला त्यावेळी होतो, जेव्हा हा आत्मा मी आणि माझं या गोष्टींचा त्याग करतो. आणि त्याचा त्याग झाला की मग घरदार काही त्यागायची गरज नाही. जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून देखे अग्नी विझोनी जाये, मग जे राखोंडी केवळ होये, तै ते कापुसे गिमसुये जिया परी. अर्थात पहा, विस्तव विजून गेल्यावर झालेली जी राख ती जशी कापसात ठेवता येते, जसं माऊलीने उदाहरण दिलंय, देखे अग्नी विझोनी जाय. एखादी आग लागलेली आहे, ती आग पूर्णपणे विझलेली आहे, तिथं आता आग मुळीच शिल्लक नाही, आगीचं अस्तित्वही शिल्लक नाही. मग जे राखोडी केवळ होय, मग जी राख शिल्लक राहते ती फक्त राख केवळ होय, ती फक्त आता राख आहे. तिच्यात आता जळण्यासारखं काही नाही. जे जळण्यासारखं होतं ते सगळं जळून गेलंय. आता त्या राखेला कोणी जाळू शकत नाही. त्या राखेला आता अग्नीची भीती नाही. ती राख फक्त आहे म्हणून आहे. तिला नुसता स्पर्श केला तरी तिचं असणं संपून जाईल, तिचं अस्तित्व संपून जाईल. ती फक्त असण्यासाठी आहे, फक्त दिसण्यासाठी आहे, दिसण्यापुरती आहे. तै ते कापसू गिवसू ये जिया परी. तर ते जशी कापस गिवसूये, गिवसूये शब्दाचा अर्थ आहे ठेवता येते. तर तो जो कापूस आहे त्या कापसामध्ये ती राख ठेवता येते. माऊलीने किती सुंदर दृष्टांत दिलाय बघा. कापूस आणि आग यांना एकत्र ठेवलं तर आग कापसाला जाळून टाकते. एवढं सामर्थ्य आगीमध्ये आहे की त्या आगीजवळ कापूस नेला तर कापूस जळून जाईल. पण त्या आगीत ती आग पूर्ण विझल्यावर जी राख शिल्लक राहते ती राख कापसातही ठेवता येते. इतकं त्या राखेचं अस्तित्व शून्य होऊन जात. तसं ज्याच्या आतला मी संपला, ज्याच्यातला माझे संपलं, ज्यातले सगळे विकार संपले, त्याचं असणं हे त्या राखेसारखं असतं. ती राख मग कापसातही ठेवता येते. कापसात ठेवली तर ती राख कापूस होऊन जाते. कापसातही राख राख म्हणून राहत नाही, ती कापसासारखी होऊन जाते, निर्विकार होऊन जाते. तैसा असतेनी उपाधी, नाकळी जे जो कर्मबंधी, जयाची ये बुद्धी संकल्प नाही. त्याप्रमाणे ज्याच्या बुद्धीत संकल्प नाहीत तो उपाधीत असूनही कर्मबंधनाने बांधला जात नाही. राख म्हणजे ज्याचं आयुष्य झालंय, म्हणजे ज्याचं जगणं झालंय, ज्याच्या आतलं सगळं जळून गेलंय, ज्याच्या आतले सगळे विकार संपलेत. राखेला एक आकार असतो. तुम्ही बघा, लाकूड जळलं तर लाकूड जेव्हा जळतं तेव्हा लाकडाचा आकार लाकडासारखाच शिल्लक राहतो. जेव्हा आग त्या लाकडाला पूर्णपणे जाळून टाकते तेव्हा लाकडाचा आकार लाकडासारखाच असतो. जसा जळण्यापूर्वी आकार होता त्या लाकडाचा तसाच आकार असतो. पण तो आकार राहत नाही, ती उपाधी राहत नाही. ती फक्त दिसण्यापुरती आहे. तो आकार दिसण्यापुरता आहे. त्या आकाराला नुसता स्पर्श केला तरी ते निराकार होऊन जातं. त्या राखेला नुसता स्पर्श केला तरी ती राख राहत नाही, तो लाकडाचा आकार राहत नाही. आपण म्हणतो बघा, सुंब जळाला पण पीळ जळला नाही, असं काहीतरी. म्हणजे दोरी जळली तरी तिचा जो आकार असतो तो तसाच राहतो. जशीच्या तशी ती गाठ एकमेकांमध्ये पिळलेली जी असते ती तशीच राहते आणि जळून जाते. पण ती जे उरलंय ती आता दोरी नाहीये.
ती सुतळी नाहीये, राख आहे. आणि राख कशाची असो ती सारखीच असते. लाकूड जळाल्यावर झालेली राख असो, कापूस जळाल्यावर झालेली राख असो, माणूस जळाल्यावर झालेली राख असो, हाडं जळाल्यावर झालेली राख असो, कागद जळाल्यावर झालेली राख असो, कोणताही पदार्थ जळाल्यावर त्याची जी राख शिल्लक राहते त्या राखेत फक्त आकार शिल्लक असतो आणि तो आकार केवळ दिसणारा असतो. तसा ज्याचा मी संपला, जो आतून संन्याशी झाला, त्याचं जे बाहेरूनच दिसणं आहे त्या राखेसारखं आहे. फक्त दिसण्यापुरता तो आकार आहे. आतून तो देव झालेला आहे, आतून तो परमात्मा झालेला आहे, आतून तो समुद्र झालेला आहे. वरून जे दिसतंय ते फक्त दिसणं आहे, फक्त उपाधी आहे, फक्त काही काळासाठीच ते शरीर आहे. मायेनं बांधलेलं, प्रकृतीनं बांधलेलं, काही काळापुरतं उसणं घेतलेलं ते शरीर आहे. ते शरीर संपलं की राखेला स्पर्श केल्यावर ती राख ज्या आकाराची आहे तो आकार संपून जातो. आता तो मीपणा त्यात राहिला नाही. तीच राख जेव्हा लाकूड होती तेव्हा लाकडाला स्पर्श केल्यावर लाकूड आपला टणकपणा दाखवत होता, दबत नव्हता. काही लोकांमध्ये असा अहंकार आहे की ते कोणाला जवळ येऊ देत नाहीत, स्पर्श करू देत नाहीत. इतका अहंकार काहींमध्ये भरलाय. त्या लाकडासारखा टणकपणा त्यांच्या अहंकाराने त्यांना दिलाय. पण ज्याचा तो विकारच जळालाय, तो राखेसारखा झालाय. आणि जो राख झालाय त्याप्रमाणे असतेनी उपाधी, ती जी उपाधी आहे, तो जो दिसणारा आकार आहे, ते जे दिसणं आहे, नाकळी जे कर्मबंधी, त्यातून तो कर्मबंधाला उपलब्ध होत नाही. तो कर्माच्या बंधनात अडकतच नाही, कारण त्याच्यात लाकूड म्हणून काही तत्व सत्वच राहिलेलं नाही. ते सगळं जळून गेलंय. जयाची बुद्धी संकल्प नाही, आणि ज्याच्या बुद्धीत आता काही संकल्प नाही ती राख झालेली आहे. त्याला मी लाकूड असल्याचा अहंकार नाही. तसा जो आत्मरूपात विलीन झाला, तो आधी पुरुष असू शकतो, तो आधी स्त्री असू शकतो, तो एक कोण्या जातीचा, कोण्या धर्माचा, पंथाचा, प्रांताचा असू शकतो. पण जेव्हा तो त्या तत्वाशी एकरूप होतो तेव्हा जशा सगळ्या आकाराची राख झाल्यावर आकार फक्त शिल्लक राहतो, पण तो आकार आणि राख यात कोणताही अभेद राहत नाही आणि सगळ्या पदार्थांच्या राखेमध्येही कोणताही भेद राहत नाही. तसा त्या तत्वात विलीन झालेला महात्मा, महापुरुष, ती विभूती, ते संत सज्जन, त्यांच्यात आणि देवात काहीही फरक राहत नाही. आणि म्हणून जयाची बुद्धी संकल्प नाही, म्हणून त्यांच्या बुद्धीत आता नवे काही संकल्प येतच नाहीत. जळलेल्या लाकडाला आता काय जाळणार आहेत, आता त्याच्यात जळण्यासारखंही काही राहिले नाही. म्हणून कल्पना जै सांडे तैची गा संन्यास उघडे, ये कारणी दोन्ही सांगडे संन्यास योग. अर्थात म्हणून कल्पना ज्यावेळी टाकली जाते त्याच वेळी हा संन्यास घडतो. याच दृष्टीने फलाच्या दृष्टीने संन्यास व योग हे सारखेच आहेत. म्हणून कल्पना संपली की संन्यास घडतो, वासना संपली की संन्यास घडतो, मी संपला की संन्यास घडतो. म्हणून कल्पना जे सांडे, कल्पना म्हणजे मी, कल्पना म्हणजे माझं. जय सांडे ही कल्पना जिथं संपते तैची गा संन्यास उघडे, त्याच क्षणाला संन्यास सुरू होतो. ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग. सांगडे म्हणजे सारखे, यामुळे मी तुला सांगतोय दोन्ही सारखेच आहेत. कोणते? संन्यास आणि योग. संन्यास म्हणजे राख, कर्म म्हणजे त्याचा आकार. मग ते कर्म जोपर्यंत प्रकृतीचं बंधन आहे तोपर्यंत आहे. नुसती हवा जरी मारली तरी ती राख शून्य होऊन जाईल, चुरा होऊन जाईल, हे का फुंकरीनं सुद्धा. मग ती राख लाकडाची असो किंवा कशाची असो, राख एकदा झाली की ती नुसत्या फुंकर मारल्यानंही तिचा चुरा होऊन जातो. तसा ज्याचा मी संपला, ज्याचं माझं संपलं, ज्याची कल्पना संपली, तो संन्याशीच झाला, तो परमात्माच झालाय.
आणि म्हणून त्याच्यात आणि कर्मयोगात कोणताही भेद नाही. त्या राखेचा आकारही तितकाच निराकार आहे जितकी कणमय झालेली राख आहे. कण झालेली जी राख आहे ती राख आणि आकाराला असलेली राख, दोन राखींमध्ये काही फरक आहे का? ही जी राख जळाल्यावर आकार रूपात दिसते तीही राखच, आणि हातामध्ये घेतलेली जी राख आहे तीही राखच. दोन राखींमध्ये काही फरक नाही. ही राख तीही राख, ही राख वेगळी ती राख वेगळी असंही म्हणता येणार नाही. दोन्ही एकच. तसं संन्यास आणि योग एकच. संन्यास म्हणजे निर्गुण प्रवृत्तीला उपलब्ध झालेली अवस्था, आणि कर्मयोग म्हणजे आकार, दिसणारं कर्म, याच्यामध्ये काहीही भेद राहिला नाही. तोच संन्यासी आहे आणि तोच कर्मयोगी आहे. म्हणून दोन्ही एकच आहेत, दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही असं भगवंत सांगतायत. पुढे भगवंत काय म्हणतात बघूया. सांख्य योगो पृथक बाला प्रवदन्ति न पंडितः एकमवाप्स्थितं सम्यक उभयोर विंदते फलम. अर्थात संन्यास व योग हे निरनिराळे फळ देणारे आहेत असे अज्ञ समजतात, पण तत्ववेत्ते तसे समजत नाहीत. या दोहोंपैकी कोणत्याही एकाचा उत्तम प्रकारे आश्रय करणारा पुरुष दोहांचेही फळ मिळवतो. निर्गुण असला काय मग तो सगुण असला काय? सगुण असूनही तो निर्गुण आहे, निर्गुण असूनही तो निर्गुण आहे. मग दोघांमध्ये मिळणारं फळ वेगळं कसं काय? एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा, जे सांख्य योगू संस्था जाणती केवी. अर्थात एरवी तरी अर्जुना जे सर्व दृष्टीने मूर्ख आहेत त्यांना ज्ञानयोग व कर्मयोग यांचे स्वरूप तरी कसे समजेल? जो मूर्ख आहे, माऊलींनी खूप मोठी शिवी कोणती दिली असेल, एखादा मनातला नकारात्मक भाव व्यक्त केला असेल तर तो एकाच शब्दातून केलाय, मूर्ख. पण माऊली ज्यांना मूर्ख म्हणतात आपण समजून घ्यावं. माऊलींसारख्यांच्या तोंडून ज्यांच्याबद्दल मूर्ख शब्द निघालाय त्यांना बाकीचे तर कितीतरी शिव्या देतील अशी त्यांची अवस्था आहे. आणि असे जे मूर्ख आहेत, माऊली अज्ञान्यांना मूर्ख म्हणतात, माऊली मी बाळगणाऱ्याला मूर्ख म्हणतायत, माऊली माझं बाळगणाऱ्याला मूर्ख म्हणतायत, कल्पना सांभाळणाऱ्याला मूर्ख म्हणतायत, विकारी लोकांना मूर्ख म्हणतायत. आणि असे जे मूर्ख आहेत त्यांना कधीही सांख्य योग संस्था कळणार नाही. सांख्य म्हणजे ज्ञानयोग आणि योग म्हणजे कर्मयोग, या दोन्ही संस्था कधीही त्यांना कळणार नाहीत, मूर्खांना कळणार नाहीत. मूर्खांना ज्ञानही कळणार नाही आणि मूर्खांना कर्मयोगही कळणार नाही. मूर्खांनी मांडलेला कर्मयोग हा मूर्खांचा कर्मयोग आहे, मूर्खांनी मांडलेलं ज्ञान हे मूर्खांचं ज्ञान आहे. मूर्खही ज्ञान सांगत असतात, नाही असं नाही. जगामध्ये तुम्हाला अनेक मूर्ख दिसतील की जे मूर्ख मी ज्ञानी आहे अशा वल्गना करतात, मी सांगतोय ते ज्ञान आहे असे अशाही वल्गना करणारे मूर्ख तुम्हाला दिसतील. पण माऊली म्हणतायत मूर्खाला ज्ञान कधीच कळत नाही, जाणते केवी, आणि मूर्खाला कर्मयोगही कधीच कळत नाही. तो त्याच्या भाषेत कर्मयोग सांगेलही एखाद्या वेळी, पण ज्याच्यामध्ये मूर्खता आहे, ज्याच्यामध्ये मी माझा आहे, तो मांडत असलेला कर्मयोगही अहंकारयुक्त आहे, आणि अहंकारयुक्त मनाला कधीच कर्मयोग कळत नाही, जाणती केवी. त्यांना ज्ञानही कळत नाही आणि त्यांना कर्मयोगही कळत नाही. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीप्ताप्रती काही आनान प्रकाश आहाती. अर्थात सहज ते मूर्ख असल्याने हे दोन मार्ग भिन्न आहेत असे म्हणतात. खरे पाहिले असता अनेक दिव्यांचे प्रकाश काय अनेक असतात. दोन दिवे आहेत म्हणजे दोन प्रकाश आले असं म्हणता येईल. दोन बल्ब लावले म्हणून दोन प्रकारचा प्रकाश घरात आला असं म्हणता येईल. प्रकाश प्रकाश आहे, तो या बल्बाचा त्या बल्बाचा असं म्हणता येत नाही.
या दिव्याचा प्रकाश त्या दिव्याचा प्रकाश म्हणता येत नाही. प्रकाश प्रकाश आहे. आणि जेव्हा दोन दिव्यांचा प्रकाश येतो तेव्हा दिवे सुद्धा म्हणत नाहीत हा माझा प्रकाश हा तुझा प्रकाश, इथपर्यंत आलाय तो माझा, इथपर्यंत आलाय तो तुझा. ह्या बॉर्डर्स, ह्या सीमा, ही बंधनं अज्ञानातून येत असतात. ज्ञानाला अशी कोणतीही बंधनं नसतात. सहज आहे ते अज्ञान, सहजच ते अज्ञान आहे. म्हणून म्हणती ते भिन्न, म्हणून ते त्याला वेगवेगळं म्हणतात. अज्ञानामुळं ज्ञानयोग आणि कर्मयोग वेगवेगळा वाटतो. ज्याला ज्ञान झालंय असा तत्ववेत्ता पुरुष जाणून असतो. कर्मयोग म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे कर्मयोग. संन्यास योग म्हणजे कर्मयोग, कर्मयोग म्हणजे संन्यास योग. जसा दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे दिवा, दोन दिव्यांतून तयार झालेला प्रकाश एकच, तसा कर्मयोगानं दिलेला बोध असो किंवा संन्यास योगानं दिलेला बोध असो, बोध एकच आहे, अवस्था एकच आहे, प्राप्त होणारं ज्ञान एकच आहे, तत्व एकच आहे. एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाश वाहती, दिव्याचे प्रकाश वेगवेगळे नाहीत. तसे कर्मयोगातून प्राप्त झालेली अवस्था आणि संन्यास योगातून प्राप्त झालेली अवस्था एकच आहे. पै सम्यक येणे अनुभवे, जीही देखिले तत्व आघवे, ते दोही तेही ऐक्य भावे मानिती. अर्थात हे दोन मार्ग तत्वता फलाच्या दृष्टीने एक आहेत. जसे ज्यांच्या चांगले अनुभवाला आले आहे ते पुरुष हे दोन मार्ग एकच आहेत असे मानतात. म्हणून हे मार्ग जरी दोन दिसत असले तरी या दोनही मार्गातून जे मिळणार आहे ते मिळणारं साध्य एकच आहे, प्राप्त होणारी अवस्था एकच आहे. संन्यास मार्गातून जा म्हणजे आतून ज्ञान बाहेरून कर्म, या मार्गाने जा, किंवा शुद्ध कर्म मार्गातून जा, बाहेरून कर्म आतून ज्ञान, या मार्गाने जा. दोघांमध्येही ज्ञान आहे, दोघांना ज्ञानाचा आधार आहे, दोघांमध्येही ज्ञानाचं प्रमाण आहे. पार्श्वभूमीमध्ये दोघांच्याही ज्ञान आहे. फक्त एकाच्या आधी ज्ञान मग कर्म आहे आणि एकाच्या आधी कर्म मग ज्ञान आहे. दोन्ही अवस्थांमध्ये प्राप्त होणारी स्थिती एकच आहे. पै सम्यक येणे अनुभवे, आणि तिथं सम्यकता अनुभवाला येते. जीही देखिले तत्व आघवे, ज्यांनी ते तत्व जाणलंय, अनुभवलंय, पाहिलंय, ते दोही तेही ऐक भावे मानिती गा. तिथं पोहोचल्यावर सगळ्यांना वाटतं आपण एक होत. जसे आमचे आमदार खासदार लोकसभेत जातात तेव्हा, आमदार विधानसभेत जातात तेव्हा, कोणत्याही प्रदेशातून येऊ तिथं गेल्यावर एकाच ठिकाणी पोहोचायचंय. तिथं गेल्यावरची जागा सगळ्यांना सारखी आहे. तसं कोणत्याही मार्गाने जा, त्या तत्वाला, त्या अवस्थेला पोहोचल्यावर अवस्था एकच आहे, अधिकार एकच आहे, स्थिती एकच आहे. हे तत्ववेत्ते जाणतात. ते दोही तेही ऐक्य भावे मानती गा. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं निरूपण आणि चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण.